नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, जिला आपण महाटेट एक्झाम असं देखील म्हणतो। महाटेट एक्झाम 2018च्या संदर्भानं म्हणजे 15 जुलै 2018 रोजी जो पेपर झाला होता TET पेपर क्रमांक 2 यामधील मराठी भाषा यावर आधारित जे 30 प्रश्न विचारले होते, या 30 प्रश्नांची विश्लेषणात्मक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आपण जर पेपर 2चा संदर्भ घेतला तर पेपर 2 मध्ये म्हणजे TET पेपर 2 मध्ये मराठी 30 गुणांसाठी विचारल्या जाते। 30 प्रश्न विचारले जातात। 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे TET पेपर 2 मध्ये मराठीचे प्रश्न हे प्रश्न क्रमांक 31 ते 60 या दरम्यान विचारलेले असतात। तर अधिक वेळ न घेता आपण जो 2018ला पेपर झाला होता TET पेपर क्रमांक 2 यामधील आपण मराठी व्याकरणावर आधारित आलेल्या प्रश्नांचा सराव करून घेऊयात। प्रश्न बघा काय आहे। मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा। मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखा। पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ। बघा, आडी घालून ठेवलेत म्हणजे काय, जी प्रोसेस आहे, क्रिया जी पूर्ण झालेली आहे, बरोबर आहे, पूर्ण झालेली आहे। म्हणून एकदम सोपा प्रश्न झाला, काळावर आधारित पूर्ण वर्तमान काळ असं आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल। आता अपूर्ण वर्तमान काळ का होणार नाही, कारण अपूर्ण भूतकाळ का होणार नाही, कारण अपूर्ण भूतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये चालू क्रिया दाखवावी लागेल। म्हणजे जर आपल्याला ते वाक्य तर कन्वर्ट केलं आपण तर मी आंबे आणून आडी घालून ठेवत होतो, म्हणजे असं आपल्याला बोलावं लागेल। मी आंबे आणून आडी घालून ठेवत होतो असं ते वाक्य होईल। रीती भविष्यकाळामध्ये काय होईल ते वाक्य, मी आंबे आणून आडी घालत जाईन, कारण ते रीत दाखवावी लागली ना भविष्यकाळाची, येत जाईन जात जाईन, तशा प्रकारे मी आंबे आणून आडी घालत जाईन अशा पद्धतीने ते वाक्य होईल रीती भविष्यकाळामध्ये। अपूर्ण वर्तमान काळ, आता वर्तमान काळच पण अपूर्ण, म्हणजे मी आंबे आणून आडी घालत आहे म्हणजे क्रिया आपल्याला काय चालू दाखवावी लागेल, ही मी आंबे आणून आडी घालत आहे अशा पद्धतीने ते वाक्य जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर इतर काळातही ते वाक्य होतात। इथे मात्र पूर्ण क्रिया झाल्यामुळं पूर्ण वर्तमान काळ। बघा पुढचा प्रश्न, एक वचन अनेक वचनाची योग्य जोडी ओळखा। वाट वाटे, वाढपी वाढपी, जोडी जोडे, चुका चुकी। बघा काही जोड्या तुम्हाला लगेच लक्षात येणार आहेत की का चुकलेत, त्याच्या उच्चारावरून किंवा काही संदर्भावरून। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य जोडी ना, एक वचन आणि अनेक वचनाची। तर ती योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2, वाढपी वाढपी, बरोबर आहे। कारण वाढपी वाढपीमध्ये काय झालं, इकारांताचे इकारांतच होतं, वाढपी म्हणजे इकारांताचं इकारांतच झालं। आता त्याच्यासाठी एक नियम आहे, कारण बघा ज्यावेळेस तुम्ही आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे रूपे दोन्ही वचनात सारखीच असतात, आकारांताशिवाय। मग इथं काय इकारांत आहे म्हणून इकारांताचं इकारांतच झालं। हे झालं थोडंसं क्लिष्ट, सोप्या पद्धतीने जाऊया आपण, यांचं बघूयात। जसं आता इथं खरं काय असायला पाहिजे होतं, वाट वाटे असं ना, वाट वाटा असं असायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे चुकलं। जोडी जोडे, तर इथं जोडेऐवजी जोड्या पाहिजे होतं, जोड्या, बरोबर आहे, त्यामुळे हे पण चुकलं। आणि चुका, इथं काय पाहिजे होतं, चुका असं असायला पाहिजे होतं, चुकी असं काही नाही। म्हणजे चुका, तर मग अकारांताचे आकारांत झाले, अकारांताचे आकारांत झालं, चुका। त्याच्यानंतर जोडी जोड्या, मग इकारांताचे याकारांत झाले। आणि वाटा, तर अकारांताचे आकारांत झाले। ठीक आहे, थोडंसं क्लिष्ट आहे, उच्चार करताना थोडीशी गफलत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इथे मात्र समजून घ्या, व्यवस्थित ऐका, म्हणजे थोडंसं तुम्ही जितकं जास्त समजून घेताल तेवढं लवकर समजून येईल। अरे लक्षामध्ये। नेक्स्ट, पुल्लिंगी शब्द ओळखा। हकीकत, वैभव, पहाट,
रहाट. बघा पुलिंगी शब्द विचारलाय ना, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रहाट. रहाट उत्तर आहे. सोपं आहे बघा. काय बघा तुम्ही तो आपला नियम लावा तो ती त्याचा. बघा ती हकीकत म्हणजे हा झाला स्त्रीलिंगी, ती हकीकत. ते वैभव म्हणजे हा झाला नपुसकलिंगी, नपुसकलिंगी झाला ते वैभव ना. ती पहाट म्हणजे हा झाला स्त्रीलिंगी. आपल्याला काय विचारलंय पुलिंगी ओळखा. साहजिकच तुम्हाला एवढं जरी तुम्ही क्लिअर केलं असतं तर तुम्हाला असं लक्षात आलं असतं की वा चौथा तुम्हाला माहीत जरी नसता काय नेमका शब्दाचा अर्थ तरी तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते. तर रहाट, तर तो रहाट. आता हे तुम्ही म्हणणार की काही जणांना माहीत असेल की रहाट गाडा. रहाट म्हणजे पाणी काढण्याचे किंवा सूत कातण्याचे एक चक्रयंत्र आहे. पाणी काढण्याचे किंवा सूत कापण्याचे एक चक्रयंत्र येते, त्याला ते रहाट म्हणतात. तो रहाट अशा पद्धतीनं त्याला बोलल्या जातं. ठीक आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पुलिंगी शब्द कोणता आहे, तो रहाट आहे. नेक्स्ट, चुकीच्या पद्धतीनं केलेले सामान्य रूप ओळखा. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप. आता सामान्य रूप म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे की विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या रूपात जो बदल होतो त्यास आपण काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. बरोबर आहे. मग आता बघा, आता आपण या चारही पर्यायाचा जर विचार केला तर चुकीच्या पद्धतीनं सामान्य रूप झालंय कृत्यमध्ये झालं. आता ते कसं झालं बघा, कारण ज्या वेळेस अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत होते. काय, अकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप हे आकारांत होते. म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे, म्हणजे जर आपण आता याला नियमात बसवलं तर कृत्य हा अकारांत आहे. बरोबर आहे. कृत्य येतं ना, प्लस येतं ना. कृत्य हा आकारांत नपुसकलिंगी आहे. मग त्याचे सामान्य रूप काय होते, आकारांत होते. आकारांत त्याचं सामान्य रूप व्हायला पाहिजे होतं. मग आकारांत म्हणजे कसं, कृत्यचं काय झालं असतं, कृत्या असं व्हायला पाहिजे होतं. उदाहरणार्थ, त्याच्या कृत्याने मी दुखावलो. आलं लक्षामध्ये, कृत्या, तेव्हा ते बरोबर झालं असतं. कारण तुम्ही जर बाकीचे पर्याय बघितले बघा, विक्रीत सामान्य रूप होईल बघा. त्याने विक्रीसाठी पुस्तके आणले, साठी लागलं विक्रीसाठी, म्हणजे विक्रीत फरक पडला का नाही. किंवा युक्तीचंही उदाहरण, म्हणजे युक्तीचंही सामान्य रूप युक्तीच होतं. जसं की बघा, पाणी वर काढण्यासाठी कावळ्याने युक्तीचा वापर केला. आलं लक्षामध्ये, चा प्रत्यय जर आला तर पण युक्ती शब्द जसा झाला. मोत्या, आता हे पण बरोबर झाले, मोती आणि मोत्या. उदाहरणार्थ, तिच्या गळात मोत्याची माळा आहे. मोत्याची म्हणजे बघा, मोत्या हे सामान्य रूप होतं. हे तुम्हाला थोडंसं मला वाटतं लक्षात आलेलं असेल. इथं का चुकलं हे पण लक्षात येणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, तर त्या अर्थाची म्हण कोणती असेल. आपले डावपेच बघा, पहिले पाडे 55, मुकी गाय फटके खाय, इकडे आड तिकडे वीर, गुरुची विद्या गुरुस फळाली. आपल्याला लगेच क्लिअर झालं की आपले डावपेच आपल्यावरच उलटणे म्हणजेच काय, गुरुची विद्या गुरुस फळाली. नंतर पुढील प्रश्न, सव्यापसव्य करणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता सव्यापसव्य करणे म्हणजे ये जा करणे, म्हणजेच मग आता काय होईल, धार्मिक विधी करणे. इथं काही संदर्भ लागत नाही. पूजा अर्चा, कर्मठ असणे म्हणजे परंपरावादी वगैरे तंत्र मंत्र हे पूजा अर्चाच्या संदर्भानं आहे. परंतु सव्याप करणे म्हणजेच काय, यातायात करणे, ये म्हणजे जा ये करणे, येरझऱ्या मारणे, चक्रा मारणे, अशा अर्थानं तो वाक्प्रचार घेणं अपेक्षित होतं. पुढचा प्रश्न, उपसर्ग घटित शब्द ओळखा. बघा, पेपर 2 मध्ये, TET पेपर 2 मध्ये उपसर्गावर प्रश्न आहेत, प्रत्ययावर प्रश्न आहेत. म्हणजे पूर्ण जर आपण विचार केला तर शब्दसिद्धी हा टॉपिक तो करून जाणं आपल्याला अपेक्षित आहे. तरी पण मी बरेच स्लाईडमध्ये तुम्हाला याची विशेष माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तो हाच की आपला थोडासा वेळ वाचावा आणि तुम्हालाही जास्त माहिती मिळावी. उपसर्ग घटित शब्द ओळखा. कुसंगती, कुमार, कुडी, कुळवणी. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की उपसर्ग हे काय असतात, शब्दाच्या अगोदर लागतात उपसर्ग. मग आता शब्दाच्या अगोदर उपसर्ग लागला आहे तर कोणत्या शब्दात लागला आहे आपल्याला माहिती आहे, कुसंगती. उपसर्ग घटित शब्द कोणता आहे, कुसंगती हा उपसर्ग घटित शब्द आहे. त्याच्यात सारखे अजून काही शब्द सांगता येईल तुम्हाला. कुप्रसिद्धी, कुविख्यात, कुख्यात, कुरूप, कुपुत्र, कुकर्म. आलं लक्षामध्ये. हे मात्र हे स्वतंत्र शब्द आहेत, यांना असं काय म्हणता येणार नाहीत की हे उपसर्ग घटित शब्द आहेत. हे स्वतंत्र आहेत ना, मूळ शब्द आहेत म्हणून याला आपण हे कुळवणी, कुमार. आलं लक्षामध्ये. ओके. नेक्स्ट, प्रत्यय घटित शब्द ओळखा. लगेच त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याला काय आपण त्याच्या विरुद्ध, जसं उपसर्ग घटित शब्द आणि त्याच्या विरुद्ध असणारे प्रत्यय घटित शब्द. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, शब्दाच्या नंतर प्रत्यय लागलेला असतो. शब्दाच्या नंतर प्रत्यय लागलेला असतो. मग आता बघू आपण. ऐन वेळा, निराकार, पडसाद, दिमागदार. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे काय, दिमागदार. कारण नंतर कोणता, दिमाग, आणि दार हा काय लागला, प्रत्यय लागला. जसं बघा इथं दार प्रत्ययाचे अजून काही शब्द दिलेत, दुकानदार, फौजदार, जमीनदार, पोतदार. आता प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय वगैरे याची व्याख्या तुम्हाला दिली. प्रत्यय म्हणजे काय याची पण तुम्हाला व्याख्या दिली, तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायला. ओके. वेळ मिळाला तर आपण त्याला टेलिग्रामला टाकू, जेणेकरून तुमचा अजून सराव होईल. ओके. मात्र आता बाकीचे शब्द, आपल्या प्रश्नाचं उत्तर तर हे कळलं की आपल्याला दार हा प्रत्यय नंतर लागला म्हणून तो प्रत्यय घटित शब्द आहे. पण आता ऐन वेळा हा उपसर्ग घटित आहे, कारण ऐन हा अगोदर काय लागला, उपसर्ग लागला. निराकार हा, आता निराकार कार जरी वाटत असला शब्द, परंतु निराकार हा मूळ शब्द गणला जाईल. आणि पडसाद हा सुद्धा उपसर्ग घटित शब्द आहे, कारण पड हा उपसर्ग तिथं लागलेला आहे. इथे मात्र प्रत्यय घटित विचारलं, कारण प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, नंतर प्रत्यय लागतो, तर दार हा नंतर प्रत्यय लागतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, काय हाहाकार माजवला भूकंपाने, या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह हवे. बघा, हाहाकार म्हणलं की आपल्या समोर लक्षात यायला पाहिजे किंवा ही भयावह परिस्थिती आहे. बरोबर आहे, भयावह स्थिती झालेली आहे. मग भयावह स्थितीमध्ये काय निघतो, आपोआप उद्गार निघतो. म्हणजे कोणतं चिन्ह पाहिजे, उद्गारवाचक चिन्ह. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण पूर्णविराम कुठं असतो, वाक्य पूर्ण झाल्यावर असतो. प्रश्नचिन्ह कुठं असतं, प्रश्न संपल्याच्या नंतर, म्हणजे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी असतं. अपसरण चिन्ह कुठं असतं, ज्याला आपण स्पष्टीकरण चिन्ह असं सुद्धा म्हणतो. असा थोडा मोठा डॅश असतो, तर त्याला काय म्हणू आपण, बोलता बोलता विचार मालिका तुटली की ते वापरतात. जसं तुम्ही एखाद्या कादंबरी वाचतात बघा, कादंबरीमध्ये बघा, मी तिथे गेलो पण, आणि असं अपसरण चिन्ह काढलेलं असतं. मी तिथे गेलो पण, तर त्याला अपसरण चिन्ह असं म्हणतात. इथे मात्र काय हाहाकार माजवला भूकंपाने, तर इथं भयावह स्थिती पाहून आपोआपच आपल्याकडं काय निघतील, तिथं उद्गार निघतील. उद्गारवाचक तिथं चिन्ह यायला हवं. नेक्स्ट, माझ्या घरी जागेची मुळच कमतरता नाही. परत एकदा वाचू. माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणलं इथे. बरं, विभक्ती ओळखा. घरी. ठीक आहे. तर बघा, घरीची विभक्ती येईल सप्तमी, कारण सप्तमीचा प्रत्यय तुम्हाला माहिती आहे, त या हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. कारण प्रथमामध्ये प्रत्ययच नसतो. त्यानंतर द्वितीयामध्ये काय प्रत्यय येतं, सला ते सलाना ते प्रत्यय आहेत. षष्टीमध्ये काय प्रत्यय, चाचीचे हे प्रत्यय आहेत. पण घरी म्हणजे ई प्रत्यय लागला ना, त ई आ, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर सप्तमी असं होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला, या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. विशेषण, विशेषनाम, सामान्य नाम, सर्वनाम. आता वाक्य पाहिलं कीच आपल्याला लक्षात यायलंय सर्वनाम. तरी पण एक उत्सुकता म्हणून आपण काय करू, बाकीचे आलेत का बघू. जसं विशेषण कुठं आहे बघा, अवकाळी काय होईल, हे विशेषण होईल. अवकाळी काय होईल, हे विशेषण होईल.
त्याचबरोबर प्रचंड, आता प्रचंड काय होईल, प्रचंड पण त्याला मग आपण विशेषणच म्हणावं लागेल, प्रचंड पण अवकळी आपण शोधले. विशेष नाम कशाला म्हणू आपण, महाराष्ट्राला. महाराष्ट्र एका राज्याचं विशेष नाम आहे. आता सामान्य नाम, सामान्य नाम आपण शोधू पावसाला. थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे थोडीशी. पाऊस कसं आहे बाबा सामान्य नाम, जसं आपण गारा पडल्या तरी आपण त्याला इन जनरली पाऊस म्हणतो, किंवा अजून काय मुसळधार पाऊस पडला, रिमझिम पाऊस पडला. म्हणून कदाचित म्हणजे आपण इथं थोडं जबरदस्तीनंच घेत आहोत, थोडंसं क्लिअर होत नाही आहे तरी पण, कारण सर्व नाम तर आपलं कन्फर्मच आहे ना, म्हणून आपण काय करू, थोडंसं जबरदस्तीनं या वाक्यामध्ये आपण हे घुसवायला लागलो, विशेषण, विशेष नाम आणि सामान्य नाम. इथं मात्र सर्वनाम हे आपलं क्लिअर कट उत्तर आहे, म्हणून बाकीच्या पर्यायाकडेही पण जायची जास्त गरजच नाही. नेक्स्ट, ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्ता, भरती मूर्खांचीच होते ना, एक तूच होशी जास्त, या काव्यपंक्तीतील पुढीलपैकी कोणता रस आढळतो. तुम्हाला एवढं जरी कळलं असतं की हे काव्य कुणी लिहिलं, बघा या कवितेचं नाव आहे चिंतातूर जंतू. याच्यातच हास्य आहे, चिंतातूर जंतू. आणि कवितेचे लेखकावरून मी तुम्हाला समजेल की राम गणेश गडकरी या कवितेचे लेखक आहेत, विडंबनकार आहेत. म्हणजेच त्याच्यामध्ये काय रस निर्माण होणार आहे, हास्यरस निर्माण होणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हास्यरस. कारण करुण रसामध्ये काय असतं, शोक, दुःख, वियोग. जसं आई म्हणून कोणी आई सहाक मारी. बिभत्स रसामध्ये काय असतं बघा, हे आपण का घेतो पर्याय, कारण येणाऱ्या एक्झामला हे जर विचारलं तर आपल्याला माहीत पाहिजे ना, बिभत्स रस काय दर्शवतो, किळस, वीट, तिटकारा. उदाहरण, ही बोटे चगळीत काय बसले, हे राम रे लाळही. आपल्याला कसं किळस येते ना. त्याच्यानंतर रौद्ररस, रौद्ररसामध्ये काय असतो, क्रोध असतो, चीड असते. भावनेतून म्हणजे क्रोध आणि चीड आपल्या भावनेतून निर्माण होते. जसं उदाहरणार्थ, डुमडुमत डमरू ये, खनखनत शूल ये, शंख फुंकीत येई रुद्रा. शंकराच्या संदर्भाने हे आलेलं एखादं रौद्रगीत आहे. ठीक आहे. तर असे एखादं तुम्ही एखाद्या मराठी व्याकरणाच्या किंवा आपल्या 9वी 10वीच्या बुकमधले जे मराठीतले वाक्य आहेत ते थोडे लिहून घ्या नोटबुकमध्ये, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला ते येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न बघा, इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे. तुम्ही जर पूर्ण हा उतारा वाचला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी या उतार्यामध्ये येते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, पुरुषार्थ म्हणजे काय. आता इतिहासामध्ये जर तुम्ही गेलात तर पुरुषार्थ म्हणजे मानव जन्माचे सार्थक करणे असा अर्थ होईल, परंतु तुम्हाला हा पूर्ण उतार्याचा अर्थ समजून घेणं इथं अपेक्षित आहे. आणि पुढचा प्रश्न, प्रवाह पतित होणे याचे 4 अर्थ पुढे दिले आहेत, त्यापैकी चुकीचा गैरलागू अर्थ ओळखा. आता तुम्ही जर वाचत आहात, समजा उदाहरणार्थ बघा, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यात कर्तृत्व असते, प्रवाह पतित होण्यात नाही. म्हणजे प्रवाह पतित होण्यात नाही याचा अर्थ, प्रवाह पतित होणे म्हणजे काय, परिस्थितीला शरण जाणे म्हणजे हा अर्थ होतो. प्रवाहात पडून वाहत जाणे हा सरळ अर्थ होतो. संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे हा देखील अर्थ होतो. कोणता होत नाही गैरलागू, कोणता आहे, परिस्थितीवर विजय मिळवणे हा गैरलागू आहे. 1, 2 आणि 3 हे लागू आहेत, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर गैरलागू असणार पाहिजे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. आकर्ण, विकर्ण, अंबू, सलील. काय विचारले, समानार्थी शब्द ना, अंबू, सलील, हता, जिता, द्रुम, आलय. अंबू, सलील, अंबू, सलील हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. कशासाठी, पाणी, पाणी बरोबर, पाणी म्हणजेच अंबू, सलील, किंवा जल, उदक, त्यानंतर नीर, जीवन, असे कितीतरी पाण्याला समानार्थी शब्द सांगता येतील. बघा मागच्या एक्झामलाही पाण्या या शब्दाला समानार्थी शब्द विचारलेत, म्हणजे पाण्याचे सर्व शब्द समानार्थी करून जा, जेणेकरून एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बाकीचे समजा हता, जिता, हता, जिता हे विरुद्धार्थी शब्द होतील, कारण हता म्हणजे पराजित, विजेता, जिता म्हणजे विजेता. ठीक आहे. किंवा हता म्हणजे हरलेला आणि जिता म्हणजे जिंकलेला किंवा विजयी. हे द्रुम आलय, हे द्रुम म्हणजे काय, द्रुम म्हणजे झाड, आणि आलय म्हणजे काय, घर. म्हणजे इथं काही संदर्भ लागत नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं क्लिअर कट उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.
आगंतुक, निमंत्रित, विरुद्धार्थी शब्दांची ओळखायची आहे ना, ठीक आहे. सुचिन्ह, अचिन्ह, समर, संगर, वाम, वामा, श्यामा. आगंतुक, निमंत्रित. आता हे आगंतुक म्हणजे काय, कुठलंही काय आपल्याला अगोदर खबर वगैरे दिली नाही असं आपण म्हणतो त्याला आगंतुक. आणि निमंत्रित म्हणजे काय, निमंत्रण देऊन येतो तो, म्हणजे बरोबर आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत. कारण सुचिन्ह, अचिन्ह, आता हे सुचिन्हाच्या विरुद्धच पाहिजे तर मग दुचिन्ह होईल, दुचिन्ह होईल. आता वामा, श्यामा काय संदर्भ होता. वामा म्हणजे काय, सुंदर स्त्री. वामा म्हणजे काय, सुंदर स्त्री. आणि श्यामा म्हणजे काळी सावळी. समर, समर आणि संगर. आता समर आणि संगर म्हणजे युद्ध, हे समानार्थी शब्द झाले इथे, ठीक आहे. मात्र इथं करेक्ट असणार आहे पर्याय क्रमांक 1. कारण वामा आणि श्यामा हे बिलकुल आपण सांगू शकत नाही. श्री काळी सावळी, श्यामा म्हणजे काळी सावळी, परंतु असा अर्थ नाही की परस्पर विरोधी होईल. त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही 4 मध्ये कन्फ्युजन व्हाल. पण वामा म्हणजे सुंदर स्त्री, पण श्यामा म्हणजे असं स्पष्ट नाही आहे की काळी सावळी स्त्री किंवा ते परस्पर विरोधी होत नाही. पर्याय 1 मध्ये सर्वात जास्त परस्पर विरोधी शब्द आहे, बरोबर आहे. पुढील प्रश्न, पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव ओळखा. धारा, नृत्य, जिप्सी आणि छोरी. हे बरोबर आहे, आलं लक्षामध्ये. मात्र कुठे कुठे प्रॉब्लेम यायला, कुठे प्रॉब्लेम यायला म्हणजे बघा, हे धारा नृत्य असावं कदाचित, आणि हे जिप्सी आणि छोरी हे पाडगावकरांची कविता संग्रह आहेत. मात्र संहिता त्यांनी संपादित केलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, विदा करंदीकरांचा हा संपादित केलेलं बुके, हे विदा करंदीकरांचं संपादित केलेलं बुके हा पाडगावकरांचा कविता संग्रह असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर संहिता होईल. नंतर बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. मूर्छित, कुर्मावतार, खंडन मंडन, शोक संतप्त. इथं तर समजायला लागले की इथं याच्यामध्ये शोक संताप पाहिजे होतं, म्हणजे 4 तर कन्फर्मच चुके. आपल्याला विचारले अचूक म्हणजे बरोबर. बघा, मूर्छित, तर मूर्छितचा दुसरा उकार पाहिजे होता, असा पाहिजे होता, म्हणजे हे पण चुकलं पर्याय 1. तर खंडन मंडन इथं पण चुकले. बघा, लक्ष देऊन वाचायला नाही त्याला काय, ख वर अनुस्वार पाहिजे आणि म वर अनुस्वार पाहिजे आणि ते एकत्र पाहिजेत. खंडन मंडन असं पाहिजे होतं, खंडन मंडन. म्हणजे तिसरा पण चुकीचा आहे. मग आता आपल्याला एकच उरला जो बरोबर असणार आहे आपला. एकतर बाकीचे चुकीचे काढा, किंवा मग तुम्हाला जर कन्फर्म माहिती आहे पर्याय क्रमांक 2, तर मग बाकीचे विचार करण्याची जास्त गरज नाही. पुढचा प्रश्न, तद्भव शब्द ओळखा. विशेष, व्यक्ती, म्हैस आणि मारक. आता बघा, आपल्याला माहिती आहे की ज्या संस्कृत शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आले आहेत त्या शब्दांना आपण काय म्हणतो, तद्भव शब्द असे म्हणतो. तर तो तद्भव शब्द आहे म्हैस. म्हैस, कारण म्हैसचा तो मूळ शब्द तत्सम काय, महिष. लक्षात, तत्सम काय होईल त्याचा, महिष, आणि तो तद्भव होऊन कसा आला, म्हैस यानं आलेला आहे. बाकीचे तुमच्या माहितीसाठी, अभ्यासासाठी आहेत. हा तो स्क्रीनशॉट काढा, नोटबुक असेल तर वहीमध्ये नोंद करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुरुष या नाटकाचे लेखक कोण. पुरुष या नाटकाचे लेखक आहेत जयवंत दळवी. खूप सारे बुक आहेत बघा त्यांचे, चक्र, मुक्ता, बॅरिस्टर, महानंद, ठणठणपाळ, कशासाठी पोटासाठी, अंधाराच्या पारंब्या, असे कितीतरी बुक त्यांचे आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट, शिवप्रिया या सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे. शिवप्रिया कोणत्या समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे, चला आपण सोडून बघूया. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बहुव्रीही समासाचं तो उदाहरण असणार आहे. कारण बघा, बहुव्रीही समासात काय असतं, विशेष काय आहे बहुव्रीही समासाचं, या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. मग आपल्याला काय करावं लागेल, याचा विग्रह करावा लागेल. काय केला आपण शिवप्रियाचा विग्रह, शिव आहे प्रिय, शिव आहे प्रिय जिला अशी ती, अशी ती. शिव आहे प्रिय जिला अशी ती, त्याला काय म्हणू आपण, शिवप्रिया. हा त्याचा करेक्ट विग्रह होणार आहे. म्हणून तो बहुव्रीही समास आपण उत्तर क्लिक केलेलं आहे. कारण तृतीय
तृतीया तत्पुरुष. आता तृतीया तत्पुरुष समास हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये विभक्ती तत्पुरुष आणि त्याच्यामध्ये त्याचा तृतीया तत्पुरुष. ईश्वर निर्मिती, ईश्वराने निर्मिती, म्हणजे ने म्हणजे नेशी प्रत्यय, म्हणजे क्लिष्ट होईल. मध्यम पदलोपी. आता मध्यम पदलोपी म्हणजे हा पण तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. उदाहरणार्थ कांदा पोहे, कांदा घालून केलेले पोहे. आणि द्विगु, हे द्विगु सोपा समास आहे, बरोबर आहे का. तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे हा पण. पहिले पद संख्या विशेषण असते. त्रिभुवन उदाहरणार्थ 3 भावनांचा समूह. ठीक आहे. इथे मात्र बहुव्रीही समास हे आपलं उत्तर अपेक्षित आहे. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. तर जलावतरण या संधीचा योग्य विग्रह आहे जल प्लस अवतरण. जल प्लस अवतरण, कारण ही होईल स्वरसंधी. त्याच्यामध्ये उपप्रकार पाहिला तर सजातीय स्वरसंधी. मी इथं स्वरसंधी आणि सजातीय स्वरसंधीच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जलावतरण याचं पोट शब्द एकापुढे एक कोणते स्वर आलेत आणि संधी होऊन बनलेला स्वर कसा आ बनतो, जला कसा बनला हे पण दिलेले. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घेऊ शकता. ठीक आहे. नंतर आपण परत पुढे जाऊ. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण. रघुनाथ पंडित. मग त्यांचे बाकीचे बुक पण लिहून घ्या. त्यांचं अजून एक बुक आहे प्रसिद्ध, नल दमयंती नावाचं बुक आहे. जसं दमयंती स्वयंवर पण नल दमयंती पण बुक आहे. त्यानंतर स्वयंवराख्यान, स्वयंवराख्यान हे एक बुक आहे. त्यानंतर गजेंद्र मोक्षा, गजेंद्र मोक्षा आणि रामदास वर्ण, रामदास वर्ण, गजेंद्र मोक्षा, स्वयंवराख्यान आणि नल दमयंती. त्याचबरोबर दमयंती स्वयंवर. वामन पंडितचं प्रसिद्ध बुक आपल्याला माहीत पाहिजे, यथार्थ दीपिका. मोरोपंतांचं केकावली. हा प्रश्न परीक्षेला विचारू शकतात. केकावली, आर्या भारत, सीतागीते. निरंजन माधवांचं पण प्रसिद्ध बुक आहे, जसं सुभद्रा चंपू, कृष्णानंद सिंधू, ज्ञानेश्वर विजय, वृत्तमुक्तावली. ठीक आहे. हे असे त्यांचे बुक प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, भाववाचक नसलेले नाम ओळखा. भाववाचक नसलेले नाम. ठीक आहे. शौर्य, तुम्हाला तर शब्द वाचूनच कळाले की शौर्य आहे, कटुता आहे, गोडवा आहे, मात्र कार्य नाही. ठीक आहे. कार्य नाही, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. कार्य हे भाववाचक नाम नाही, कारण आपल्याला नसलेले विचारले. आता शौर्य आणि कटुता आणि गोडवा. आता आपण शौर्य शब्दाचा बघितला संदर्भ, तर शूर प्लस ए ते शौर्य. कटुता कटू प्लस ता आणि गोडवा गोड प्लस वा. म्हणजे काय, य ता वा ही भाववाचक नाम बनणारी प्रत्यय लागलेली. याच्यामध्ये य लागले, कटुता म्हणजे ता लागले आणि गोडवामध्ये वा लागले. ही भाववाचक नाम बनणारी प्रत्यय आहेत, मात्र कार्यामध्ये असा संदर्भ दिसत नाही, म्हणून आपण त्याला वेगळं काढलेलं आहे. ठीक आहे. थोडंसं क्लिष्ट असू शकतं, परंतु थोडंसं तुम्ही समजून घ्या. पुढे जाऊ आपण. तत्सम शब्द ओळखा. विरक्त, भाऊ, डोके, पाऊस. तत्सम शब्द म्हणजे काय, संस्कृतमधून जसेच्या तसे म्हणजे शब्दाच्या रूपात काही फरक न होता मराठीत आलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. ठीक आहे. मराठीत 75% शब्द संस्कृत आहेत. तत्सम म्हणजे काय, त्यासारखे म्हणजे संस्कृत शब्दासारखे. ठीक आहे. तर मग आपल्याला आता हे काही शब्द आहेत बघा दिलेले. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तिचा स्क्रीनशॉट घ्या किंवा बुकमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर जी तत्सम शब्द आहे विरक्त. ठीक आहे. तत्सम शब्द कोणता आहे, विरक्त. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. या सत्तेत जीव रमत नाही हे काव्यसंग्रह कोणाचा आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नामदेव ढसाळांचा. बघा, नामदेव ढसाळांची काव्यसंग्रह हा तर तुम्ही लिहून घ्या एकदा. त्यांच्या बघा, या सत्तेत जीव रमत नाही, एक 5 पुस्तकं महत्त्वाची ती लिहून घ्या तेवढी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे गोलपिठा. तिसरा महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले. चौथा, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे 7. आणि 5वा, तुही यत्ता कंची. एवढे बुक लिहून घ्या
कारण येणाऱ्या एक्झामला तुम्हाला पर्याय बदलून एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. इथे परत राजा ढाले हे दलित पॅन्थरचे तत्ववेत्ते आहेत, आंबेडकरी चळवळीचे मोठे त्याला काय म्हणू आपण पुरस्कर्ते आहेत. ठीक आहे. आणि दया पवारांचं तेवढे एक आत्मचरित्र परीक्षेला विचारतात. आत्मचरित्र दया पवारांचं लक्षात असू द्या, बलूत नावाचं एक आत्मचरित्र आहे, हे पण खूप एक्झामला विचारू शकतात, ते थोडंसं लिहून घ्या. दया पवारांचं आत्मचरित्र कोणतं तर बलूत. आणि कोंडवाडा आणि चावडी ही देखील दया पवारांची पुस्तकं गाजलेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे जाऊयात. उभयानवी नसलेले अव्यय ओळखा. एक तर तुम्ही प्रश्नावर लक्ष ठेवा बघा, नसलेले बोलतो तो, उभयानवी नसलेले अव्यय. मग तुम्हाला उभयानवी अव्यय माहीत पाहिजेत, म्हणजे तुम्ही करेक्ट प्रश्न आपलं काय होईल, गोंधळ होईल आपल्याला. तुम्ही म्हणतात उभयानवी असलेले लगेच किंवा लिहून टाकतात, बरोबर आहे. तर ते होईल वाहवा. वाहवा हे इथं तर प्रशंसा आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे काय आहे, प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे तुमचं उत्तर लगेच इथं क्लिक झालं असतं की वाहवा हे काय आहे, प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. वाहवात प्रशंसा दिसायली तुम्हाला, कारण किंवा हे काय आहे, विकल्पबोधक उभयानवी अव्यय. वा हे सुद्धा विकल्पबोधक उभयानवी अव्यय आहे. आणि व हे समुच्चयबोधक उभयानवी अव्यय आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. परत एकदा तोच प्रश्न प्रकार, म्हणजे मी प्रश्न प्रकारामध्ये नसलेले शब्द थोडं समजून घ्या. विद्यार्थी नसलेले वाक्य ओळखा. बघा, चला आपण एक एक वाक्य वाचूया. पादत्राणे ओळीने ठेवावी. पादत्राणे ओळीने ठेवावी याच्यामध्ये कर्तव्य दिसतं, म्हणजे हे विद्यार्थी आहे, म्हणजे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. या कामी देवाची कृपा व्हावी. मग याच्यामध्ये इच्छा आहे, विनंती आहे, बरोबर आहे, म्हणजे हे सुद्धा विद्यार्थी आहे. त्याने बसमध्ये माझ्यासाठी जागा धरावी. ही इच्छा पण आहे, शक्यता पण आहे, म्हणजे हे सुद्धा काय आहे, विद्यार्थी आहे. माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. अरे ठेव म्हणजे इथं आज्ञा झाली, म्हणजे हे आज्ञार्थी आहे. झालं, मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अरे लक्षामध्ये पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण हे काय आहे, आज्ञार्थी आहेत. बाकीच्यामध्ये कर्तव्य दिसतं, इच्छा दिसती, विनंती दिसती, शक्यता दिसती. मग तुम्हाला माहिती आहे की हे सगळं कशामध्ये असतं, हे असतं विद्यार्थ वाक्यामध्ये. ओके. नेक्स्ट शेवटचा प्रश्न. पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. तर आत्मकथनपर पुस्तक आहे, गबाळ नावाचं बुक आहे. दादासाहेब मोरे यांचं ते आत्मकथनपर बुक आहे. दादासाहेब मोऱ्यांची कादंबरी पण आहे बघा. दादासाहेब मोऱ्यांची कादंबरी हवं तर लिहून घ्या. 2 कादंबऱ्यात, एक आहे अंधाराचे वारसदार आणि दुसरी आहे दुष्काळ. ठीक आहे. विमुक्त नावाचा कथासंग्रह. परंतु बाकीचे पर्याय इजिप्तायन एक प्रवास वर्णन आहे. लिहून घ्या, विचारू शकतात. प्रवास वर्णन आहे, कुणाचं आहे, मीना प्रभू यांचं. बॅरिस्टर हे नाटक आहे, जयवंत दळवी यांचं नाटक आहे बॅरिस्टर. आणि श्यामिनी ही कादंबरी आहे, तारा वनारसे यांची श्यामिनी नावाची कादंबरी आहे. ठीक आहे. मला वाटतं थोडा वेळ जातोय बघा, आपला वेळ जातोय, परंतु उद्देश एवढाच आहे की जसं पेपर 1 मध्ये पर्याय आदलून बदलून विचारून प्रश्न विचारला गेलेत नेक्स्ट इयरला, तसे जर विचारले तर तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपरचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आणि तुम्हाला वाटेल की अरे बाबा, मी जुन्या प्रश्नपत्रिका चाळल्या, त्याचे व्हिडिओ ऐकले, त्याचा फायदा मला झाला. आणि निश्चितच तुम्ही येणाऱ्या एक्झामला, हे तुम्हाला येणाऱ्या एक्झामचा जो मार्ग आहे तो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला सोपा करून जाईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.